नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सौ पुष्पलता विष्णुपंत नघाटे. जय श्रीकृष्ण. मागच्या अध्यायात आपण योगाबद्दल माहिती सांगितली. आता हा अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग. भगवंत म्हणतात, हे पार्था, माझ्यामध्ये जो लीन होतो तो कसा निसंदेह मोक्ष प्राप्त करू शकतो हे मी तुला सांगतो. प्रत्यक्ष ज्ञान व दिव्य ज्ञान हे दोन्ही कसे आहे हे मी तुला सांगतो. हजारोपैकी एखादाच सिद्धी प्राप्त करतो व एखादाच मोक्ष प्राप्त करतो. माझ्या पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ह्या 8 भिन्न प्राकृतिक शक्ती आहे माझ्यात. आणखी एक श्रेष्ठ शक्ती आहे, ती म्हणजे पराप्त बुद्धी, जिच्यात जीवाचा समावेश होतो. सर्व प्राणीमात्रावर मी लक्ष ठेवतो. या शक्तीमध्ये या जगात जो काही भौतिक व आध्यात्मिक आहे त्याचा उत्पन्न करता व प्रलय करता मीच आहे. माझ्याहून श्रेष्ठ कोणीच नाही, कोणतेच तत्व नाही. दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व माझ्या अंतर्भूत आहेत. हे कौंतेय, पाण्यातील रस मी आहे, चंद्रसूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रातील ओंकार मी आहे, आकाशातील शक्ती मी आहे, मनुष्यातील सामर्थ्य मी आहे, पृथ्वीचा सुगंध मी आहे, अग्नीतील उष्णता मी आहे, जीवातील जीवशक्ती मी आहे आणि सर्व तपस्यांचे तप सुद्धा मी आहे. तेव्हा हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूचे बीज, बुद्धिमानाची बुद्धी व शक्तिमानाची शक्ती माझ्यात आहे. सात्विक, राजसी व तामसी हे सर्व भाव माझ्यापासून उत्पन्न होतात. परंतु त्रिगुणांनी मोहित झालेले जग मला ओळखत नाही. 3 गुणांनी युक्त असलेली माझी माया समजण्यास फार कठीण आहे. परंतु जे मला शरण येतात ते या मायेला तरुण सहजपणे मोक्ष प्राप्त करतात. भरतश्रेष्ठा, गरीब, ज्ञानी, जिज्ञासू व त्यागी असे 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करतात. पण यापैकी पूर्ण ज्ञानी व भगवत भक्तीत जे लीन होतात तेच मला ओळखू शकतात व त्याला मी प्रिय आहे व ते मला प्रिय आहेत. दिव्यमय सेवेत युक्त म्हणजे सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतात. अनेक जन्मानंतर, मृत्यूनंतर वास्तविक ज्ञान समजावून घेऊन ते मला शरण येतात. असा महात्मा फार दुर्लभ आहे, ज्याचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे. जे मूर्ख, दृष्ट असे नराधम आहे आणि असुरांची ज्यांची प्रवृत्ती आहे, जे नास्तिक आहेत, ते मला कधी शरण येत नाही. पार्था, ज्यांचे ज्ञान भौतिक कल्पनांनी आच्छादले आहे किंवा भौतिक इच्छाद्वारे ज्याचे ज्ञान आच्छादले आहे ते मला जाणू शकत नाही. काही लोक स्वतःच्या स्वभावानुसार अनेक देवतांची पूजा अर्चा करतात आणि अनेक देवतांना भजतात. तर त्यांची भक्ती पाहून मी त्या देवतांना प्रसन्न करून देतो. देवताचे उपासक, देवलोकांचे जे उपासक आहे त्यांना मी शक्ती प्रदान करतो आणि त्यांची इच्छा पूर्ण करतो. पण जे माझी भक्ती करतात त्यांना
परलोकामध्ये मोक्ष प्राप्त होतो. भूतकाळात घडलेले सर्व, भविष्य काळात काय घडणार आहे ते, आणि वर्तमान काळात काय घडत आहे किंवा घडणार आहे हे मी सर्व जाणतो, पण मला कोणी जाणत नाही. यांच्यापासून उद्भवणाऱ्या ज्या यांच्यापासून उद्भवणारे जे दुःख आहे तो प्राणी भोगतो, पण त्याला मी चांगल्या प्रकारे आपल्या मार्गी लावतो. ज्याची पापकर्मे नष्ट झाली आहेत ते या जीवनात मुक्त होतात आणि माझ्या सेवेत लीन होतात. जे भाविक लोक मला भजतात त्यांना हा जन्म पार करून मी मोक्ष प्राप्ती करून देतो. तेव्हा पार्था, तू हे सर्व समजून घे व या ज्ञान म्हणजे काय हे समजून घेऊन तू आता योग सिद्ध हो. या अध्यायात आपल्याला भगवंताने हे सांगितले आहे की सर्व भगवंत आहे, त्याला तुम्ही भजा, त्याला तुम्ही कधी दूर लोटू नका आणि आपल्या जीवनामध्ये आपल्या इंद्रियांवर काबूत ठेवा, आपले इंद्रिय काबूत ठेवा, असं आपल्याला भगवंत पार्थाद्वारे सांगत आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.